कर्मातून भाग्य बदलू शकतं का? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे कर्मातून भाग्य बदलू शकतं का? भगवद्गीतेतील कर्मयोग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। भाग्य बदलवता येत नाही, पण घडवता नक्की येतं असं आम्ही देखील तुम्हाला सांगत असतो। त्यानुसार कर्माद्वारे आपण भाग्य बदलवू शकतो का, हा विषय आज आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तो इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल। व्यक्ती असा घडतो किंवा बिघडतो, कर्मातून भाग्य बदलू शकतं का? मनुष्य आणि प्राणी यांच्यात एक अत्यंत मूलभूत फरक असतो, तो म्हणजे जबाबदारीची जाणीव असणं होय। मनुष्य नाती सांभाळतो, त्यांना फुलवतो, जपतो, जबाबदारी सांभाळतो, तर प्राण्यांचे संबंध अनेक वेळा खूप तात्पुरते असतात। आईसुद्धा बाळाला जन्माला घालण्यापूर्वी विचार करते की मी हे बाळ सांभाळू शकेल का, म्हणजे तेव्हा तिला जबाबदारीची जाणीव झालेली असते। किंबहुना प्रत्येकच नात्यामध्ये एक जबाबदारी असते आणि त्यानंतर आनंद येतो, मात्र सर्वप्रथम जबाबदारीच असते। नातं कोणतंही असो, ती जबाबदारी मनापासून स्वीकारून तिला तो पार पाडतो, तोच खरा मनुष्य असतो। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता आपलं मन म्हणजे चंद्र होय, कारण मनाचं कारकत्व चंद्राला दिलेलं आहे। तर कर्तव्य म्हणजे सूर्य होय, आपल्या आत्म्याचं कारकत्व सूर्याला दिलेलं आहे। जेव्हा मनापासून कर्तव्य पूर्ण केलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकीची पूर्तता होते। मात्र जर तुम्ही कर्तव्य टाळलं, जबाबदारी नाकारली, तर समोरचा व्यक्ती आधी समजून घ्यायचा प्रयत्न करतो। अर्थात त्याच्या समजून घेण्याला एक मर्यादा असते, ती संपली की त्याची प्रतिक्रिया सुरू होते। कोणी रागावतं, कोणी दुःखी होतं, तर कोणी तुमच्या आयुष्यातून दूर निघून जातो। प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतो, कारण जसं आपल्याला माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात। आता प्रश्न असा आहे की या प्रतिक्रिया कशा ठरतात बरं? तर त्याचं मूळ आपल्या पत्रिकेत असतं, ग्रहांमध्ये असतं। आपल्या पत्रिकेत चंद्र आणि सूर्य एकमेकांसह कोणता योग करीत आहेत, लाभयोग, नवपंचम योग, केंद्रयोग, द्विद्वादशक योग, यापैकी त्यांच्यात नेमका कोणता योग आहे, त्या योगावरून ती व्यक्ती आपल्या प्रतिक्रियेला आकार देत असते। या ठिकाणी पत्रिकेतील बुध आणि गुरु देखील महत्त्वाचे ठरतात, कारण त्या व्यक्तीला बुध ग्रह विवेक देतो आणि ज्ञान त्याला गुरु ग्रहापासून मिळतं। या दोघांमुळे तो माणूस प्रतिक्रिया देण्याआधी विचार करू शकतो, किंवा हे ग्रह पत्रिकेत सकारात्मक नसले तरी तो व्यक्ती विचार न करता प्रतिक्रिया देतो। मात्र मन जेव्हा भरकटतं तेव्हा अजून वेगळे प्रभाव दिसून येतात। कधीतरी एखादा व्यक्ती शुक्राच्या प्रभावाने मोहात पडतो, राहू त्याला भटकवतो। कधी एखादा व्यक्ती मंगळाच्या अधीन जाऊन आक्रमक बनतो, अगदी गुन्हा देखील करतो। एखाद्या व्यक्तीला शनी आणि केतू निराशा देतात आणि व्यक्ती आपलं आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करू लागतो। याची अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला नेहमी बघत असतो। प्रत्येकच पत्रिकेत सर्वच ग्रह असतात, शुभ असतात आणि अशुभही असतात। त्या ग्रहांच्या प्रभावावरील आपली प्रतिक्रिया म्हणजेच आपलं कर्म होय। हेच कर्म आपलं भाग्य बदलवू शकतं, कारण आपल्या पत्रिकेत स्वतंत्र असं कर्मस्थान असतं। आपल्याला फक्त ग्रह घडवतात असं नाही, तर जबाबदारीची जाणीव, त्यावरील कृती आणि आपण दिलेली प्रतिक्रिया असं सर्व मानवी धर्म आपल्याला घडवत असतात। ग्रह आपल्या पत्रिकेत असतात, मात्र मार्ग आपण स्वतःच ठरवत असतो। हा विषय स्पष्ट करणाऱ्या अनेक कथा आपल्या ग्रंथांमध्ये दिलेल्या आहे। त्यापैकी महाभारतातील कर्णाची कथा सर्वांना माहिती असेल। कर्ण हा सूर्यपुत्र असतो, अत्यंत तेजस्वी असलेल्या, आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला, त्याचा कर्तव्य भावना देखील परिपूर्ण होती। परंतु त्याचा चंद्र म्हणजेच त्याचं मन हे दुःखाने भरलेलं होतं। त्याचं संपूर्ण आयुष्य नात्याच्या वेदनेत गेलं। अनेकांनी आपल्याला नाकारलं, या भावनेत त्याचं आयुष्य गेलं।
त्याच वेदनेत तो जगत राहिला. त्या काळात कर्णाची एक जबाबदारी होती की सत्य आणि धर्म याची साथ देणं. परंतु त्याच्यातील मंगळाने त्याला दुर्योधनाची, धृतराष्ट्राची बाजू घेण्यास भाग पाडलं. गुरुचं ज्ञान त्याच्याकडे असून देखील बुधाची विवेकबुद्धी कमी पडली, ज्यामुळे निर्णय घेताना तो संभ्रमित झाला किंवा त्याचा निर्णय चुकीच्या दिशेने गेला. त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी शुभ होत्या, त्या वारंवार घडत होत्या, परंतु त्याच्यावर मुख्य प्रभाव हा शनी आणि राहू ग्रहाचा पडला, ज्यामुळे तो अधर्माचा एक भाग बनला. किंवा आपण असं सांगू शकतो की त्याचं म्हणणं चंद्र, कर्तव्य म्हणजे सूर्य आणि बुध म्हणजे विवेक हे सर्व त्याच्याकडे होते, परंतु ते एकत्रित किंवा सुसूत्रितरित्या कार्य करू शकले नाही आणि म्हणून कर्ण बिघडला किंवा त्याने अधर्माचा पक्ष निवडला. तो अधर्माच्या बाजूने गेला. यावर तुम्हाला काय वाटतं? कारण कर्ण हा दानशूर होता. कर्ण उत्तम योद्धा होता, तरीसुद्धा त्याने आयुष्यात शेवटपर्यंत त्रास सहन केला. तुम्हाला काय वाटतं? स्वतःच्या कर्माने तो त्याच्या आयुष्याची दिशा बदलवू शकला असता का? त्याने योग्य वेळी शांतपणे निर्णय घेतले असते, जबाबदारीने निर्णय घेतले असते. स्पर्धेच्या वेळी आतताईपणे मी अर्जुनाशी युद्ध खेळेल असं आव्हान त्याने केलं नसतं. द्रौपदीच्या चीरहरणाच्या वेळी त्याने शांतता स्वीकारली असती. द्रौपदीच्या बाजूने उभा राहिला असता आणि शेवटच्या युद्धात जर तो धर्माच्या बाजूने उभा राहिला असता, या तीनपैकी त्याने एकही कर्म केलं असतं तर त्याचं भाग्य बदललं असतं का? यावर तुम्हाला काय वाटतं? ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आपले ग्रंथ आपल्याला हेच शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचं दुसरं आदर्श उदाहरण म्हणजे रामायणातील महात्मा भरत याचं देता येईल. भरत म्हणजे श्रीरामाचा लहान भाऊ. राज्य त्याच्या समोर उभं असतं. 14 वर्षासाठी राज्य मिळणं म्हणजे कायमस्वरूपी तो राजा होणार होता. पण त्याचं मन जे श्रीरामावर नितांत प्रेम करत असतं, सूर्य जो त्याला जबाबदारी शिकवत असतो, ऋषी वशिष्ठांसारखे गुरु त्याला लाभलेले असतात. येथे चंद्र, सूर्य, गुरु त्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि बुध ग्रह त्याला विवेक देतो. तो राजधर्म ओळखतो. खरं सांगायचं तर भरत आणि राम यांच्या वयामध्ये केवळ काही मिनिटांचं अंतर आहे. म्हणजे मोठा भाऊ वयाने खूप मोठा नसतो, काही मिनिटांचा त्यांच्या जन्मात फरक आहे. परंतु कर्तव्य निभावणारा भरत घडतो. त्याचं मन, त्याचा विवेक, त्याचं ज्ञान त्याला योग्य दिशा दाखवतं. आजही आपण महात्मा भरतचं नाव खूप आदराने घेतो. यावर तुम्हाला काय वाटतं? भरताने राजगादीवर श्रीरामांच्या पादुका ठेवण्याऐवजी त्याने जर स्वतः त्यावर बसायला हवं होतं का? जबाबदारी त्याने नाकारली नाही. राज्य उत्तमपणे सांभाळलं, परंतु राजेपदाचा अधिकार घेतला नाही. तिथे त्याने आपल्या मोठ्या भावाच्या पादुका ठेवल्या आणि राज्य सांभाळलं. मला नाईलाजाने राज्यकारभार हातात घ्यावा लागत आहे असं आजूबाजूला आपण 100 लोकांचं ऐकतो. त्यांनी भरत आठवावा. तुम्हाला काय वाटतं? महात्मा भरतची ही भूमिका योग्य होती की त्याच्यासाठी दुसरा काही योग्य पर्याय उपलब्ध होता? तुमच्यापैकी अनेकांना ययातीची कथा देखील माहीत असेल. ययातीला तारुण्याचे हाव असते. तो आपल्या मुलाकडून तारुण्य घेतो आणि भोगतो. शेवटी त्याच्या लक्षात येतं की वासना या कधीच तृप्त होत नाहीत. येथे शुक्र बिघडलेला आहे. इंद्रिय सुखाच्या मागे ययाती जातो. राहू त्याला वासनांच्या मागे आंधळ करतो. त्यामुळे ययातीचं आयुष्य एका नकारात्मक वाटेवर जातं. मात्र बुध आणि गुरु त्यांच्यामध्ये जागृती आणतात. ययाती आधी बिघडतो, नंतर त्याचा विवेक जागा झाल्यावर म्हणजे बुधग्रह जागा झाल्यावर त्याचं मन शुद्ध होतं. तो त्याला ज्ञान देतो आणि ययाती पुन्हा एकदा घडतो. द्रौपदी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ती सुंदर होती, पतिव्रता देखील होती, पण ती अपमान सहन करू शकली नाही. तिचं मन दुखावलं, तिचा आत्मसन्मान दुखावला म्हणजे शुक्र दुखावला. तिच्यातील संयम संपला म्हणजे शनी दुखावला आणि या सर्वांमुळे मंगळ जागा झाला.
युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. इथेही ती प्रतिक्रिया होती, परंतु ही प्रतिक्रिया न्यायासाठी होती. शनिदेव हे न्याय करणारे ग्रह आहेत. ती न्यायासाठी लढत होती, अस्मितेसाठी लढत होती, सकारात्मक कारणांनी ती लढणार होती आणि म्हणूनच द्रौपदीची प्रतिक्रिया योग्य होती. यावर तुम्हाला काय वाटतं? तिच्यासोबत जे घडलं त्यावर तिने प्रतिक्रिया द्यायला हवी होती की नाही? यावर तुमचं मत काय? अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणारा देखील दोषी असतो. यावर तुमचं मत काय? द्रौपदी ही धर्माच्या बाजूने होती की अधर्माच्या बाजूने? धर्माच्या रक्षणासाठी योग्य वेळी युद्ध देखील करायला हवं. धर्मो रक्षती रक्षती, अर्थात जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास सर्व जन्मपत्रिकांमध्ये सर्वच ग्रह असतात. त्या ग्रहांचा आपण उपयोग कसा करून घेतो यावरून आपले निर्णय, आपली नाती आणि आपलं भविष्य ठरत असतं. सूर्य म्हणजेच कर्तव्य, चंद्र म्हणजे आपलं मन, बुध म्हणजे विवेक, गुरु म्हणजे ज्ञान, शुक्र म्हणजे वासना, राहू म्हणजे भ्रम, मंगळ म्हणजे क्रोध आणि केतू म्हणजे नैराश्य होय. पत्रिकेतील या सर्व ग्रहांना आपण योग्य पद्धतीने मॅनेज करू शकतो का? ग्रहांना मॅनेज करून आपल्याला भविष्य घडवता येतं का? यावर तुमचं मत काय? तुम्ही आपल्या आयुष्यात जन्मपत्रिकेचा वापर करून योग्य मार्गदर्शनाने स्वतःमध्ये बदल घडवून आणलेत का? ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. अशा प्रकारे कर्मातून भाग्य बदलू शकतं का हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.